दगडाचं काय करायचं? इतकी कशी काय घाई तुला? अहो मुलाला जाऊ देऊ नका. काय झालंय तुम्हाला? अरे सुदर्शन, तुला तरी काय झालंय? तुझे शब्द मागे घे. अहो तुम्हीच म्हणायचात ना, स्वामी आपलं सर्व काही आहे. सकू, माझा निर्णय झालाय. आता या विषयावर आणखी चर्चा नको. अगं आई, त्या स्वामींनी काय केलंय? आमच्या दोघांचा अपमान केलाय. जे आमच्या सोबत नाहीत त्यांना या घरामध्ये स्थान नाहीये. भाऊजी, स्वामींना स्थान देणारे आपण कोण? स्वामी म्हणजे साक्षात तत्व. ते ज्याला स्थान देतात त्यालाच मिळतं. आणि गरज पडली तर तेच प्रत्येकाला त्याचं खरं स्थान दाखवतात. जास्त शहाणपणा नकोय तुमचा. चला निघा इथून. बस झालं दादा, यापुढे काहीही बोलू नकोस. आम्हाला जितकं समजायचं होतं तितकं समजलंय. चल श्रावणी. डोळे बंद करा. शिव शंकर शंभो. स्वामी, या सगळ्यांना तुम्ही हिरे मोती असं सगळं दिलत, पण मलाच हा काळा कोळसा का? हे तू सोडावून घेतलंयस. घडवणाऱ्याच्या वृत्तीचा असेल तशी वस्तू त्याच्या हातून घडते. म्हणून बाळाच्या हातात हिरा, गया आणि माई यांच्या हातात मोती आणि तुझ्या हातात कोळसा. शिव शंकर शंभो. सुदर्शनने त्याचं आयुष्य आधीच अहंकाराने ग्रासलेल्या पांडुरंगाच्या हाती दिला आणि हरीने त्याचं आयुष्य आमच्या हाती. अरे फक्त प्रल्हादाला सुद्धा त्याच्या घरच्यांनी नाकारलं, पण भगवंताने त्याचं रक्षण केलं. जो आमचा झाला तो तरणार. शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अहो अहो ऐका ना. बस. या विषयावर आणखी चर्चा नको. सुदर्शनराव, तुम्हाला मिळालेला पुरस्कार तो चुकून मिळाला आहे. काय बोलताय तुम्ही? नामांकनात काही घोळ झाला होता.
त्या यादीवर खऱ्या हकदाराचं नाव आहे आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून हरी आहे. आणि ही त्या नावांची खरी यादी. काय पण काय बोलताय? अहो हे असं कसं झालं? काय नाही आई, ही यादी खोटी आहे, बनावटी आहे. या यादीवर राजेसाहेबांचा शिक्कामोर्तब आहे. तुम्हाला मिळालेला पुरस्कार तो परत करावा लागेल, तशी राजेसाहेबांची आज्ञा आहे. नाही, मी ते परत करणार नाहीये. जर तो पुरस्कार परत नाही केलात तर मोठी कारवाई होणार. सुदर्शन, शांत हो आणि ते जे काही आहे ते देऊन टाक त्यांना. हरीनं घर सोडलं आणि लगेच हा फटका बसला. हा काही चांगला संकेत नाहीये. स्वामींचा रोष ओढवून घेतलाय आपण. आता तरी शहाणे व्हा. सकू, असं काही नसतं ग, फक्त योगायोग आहे हा. आई, ही सगळी अंधश्रद्धा आहे. आता हे बक्षीस हरी भाऊजींना मिळेल आणि मिळू दे. जास्त दिवस तग धरू शकेल असं वाटत नाही मला. स्वामी, काय शोधताय तुम्ही? मी शोधू का? अहंकाराच्या अंताची सुरुवात होणार आहे. स्वामी, तुम्ही काय शोधत होतात? मला सांगायचं ना, मी शोधलं असतं. शक्य नाही. अरे तुमच्या 2 पिढ्यांच्या आधी हरवलेली गोष्ट आहे ती. तुम्हाला माहिती असणारी सापडणं शक्य नाही. अहो कसं शक्य आहे? हे स्थान तर तुम्ही अक्कलकोटात आल्यानंतर निर्माण झालं. मग 2 पिढ्यांपूर्वीची गोष्ट कशी सापडेल इकडे? गोष्ट सापडली की कळेल. स्वामी, थांब देस. माई, माझं काही चुकलंय का? मग स्वामी मला का दर्शन घेऊ देत नाहीयेत? स्वामी योग्य वेळी दर्शन देतील असं आधीच विचारणं बरं दिसत नाही. तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. हं? चला या या, तिथे या. स्वामी बोलवतील. हो या. कुणाला वाट बघायला लावून वाट दाखवावी लागते, तर कुणाला वाट बदलायला लावून वाट दाखवावी लागते. शिव शंकर शंभू. श्रावणी, आपण आता काही दिवस धर्मशाळेमध्येच राहू. पण एक खरं सांगू,
ही अपेक्षा नव्हती का? स्वतःचं घर, आपलीच माणसं, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल इतका तिरस्कार. आता हेच आपलं वास्तव्य आहे. इथं राहायची व्यवस्था होईल काही दिवस, पण तुम्हाला शेती करायची आहे ना? श्रावणी, अगं त्यासाठी जमीन हवी. अहो मग माझं स्त्रीधन विकून आपण जमीन घेऊया. नाही श्रावणी, अगं त्या पैशामधून मला घर घ्यावंसं वाटतंय. अगं तुझ्या डोक्यावर देखील छप्पर हवं ना. आपण किती दिवस असं या धर्मशाळेमध्ये राहणार आहोत? घर घेऊ, पण उदरनिर्वाहाचं काय? शेतीच नाही केली तर घर कसं चालवायचं? श्रावणी, अगं त्यासाठी मी काहीही करीन, मेहनत करीन. अहो पण तुम्ही तुमचे स्वप्न का सोडताय? त्याचसाठी तर आपण इतकं सगळं मागे सोडलं ना. आणि तुमचं स्वप्न हे माझंही स्वप्नच आहे. श्रावणी, आता पुढे काय करायचं हे आपल्या हातात नाहीये. आणि स्वामींनी सांगितलंय ना की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला भीती कशाची. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. सारथ्य स्वीकारलंय. आता तुम्हालाही मार्ग दाखवणार आणि बळही देणार. शिवशंकर शंभो. स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचंय ना. काही काळजी करू नका, ही कपिला आहे ना दर्शन घडवून देईल. पण काय आहे, त्यासाठी मोल द्यावं लागेल. मान्य आहे तुम्हाला? पण स्वामी दर्शन घेऊ देतील ना? अगदी नक्की. तुम्ही मोल द्या. मी आवाज दिला की या. हा? कपिले, इकडे ये रे. आमच्याकडे वशिला चालत नाही. स्वामी, तुम्ही मला दर्शन का घेऊ नाही दिलं? अरे आम्ही स्वतःचा फायदा पाहत होतो. तुझ्यापेक्षा पुण्यवान आणि धर्माने वागणाऱ्या लोकांना दर्शन देण्यात आमचा फायदा आहे. समजलं नाही स्वामी. फायदा काय फक्त तू एकट्याने पैसा करे? अरे तू नाही का स्वतःच्या फायदा करता हरीला जमीन न देता सुदर्शनला जमीन दिलीस? चुकलो मी, मला क्षमा करा. आता तुम्हीच सांगा, ही चूक सुधारण्यासाठी मी काय करू? 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, आमचा एक दस्तऐवज हरवला आहे, तुझ्या घरात शोधायचा. आणि दुसरी गोष्ट, हे घे, जा आता. नको स्वामी, हे मी देणगी देण्यासाठीच आणले होते.